तिजोरीचे 5 गुप्त वास्तू नियम. कधीही रिकामी होणार नाही तुमची तिजोरी. नमस्कार मित्रांनो, घरातील तिजोरी किंवा कपाटाचा लॉकर हे आपल्या घराचे धनस्थान असते. आपण सर्वजण पैशाची बचत करण्यासाठी आणि मौल्यवान दागिने सुरक्षित ठेवण्यासाठी तिजोरीचा वापर करतो. पण वास्तुशास्त्रानुसार तिजोरी ठेवताना किंवा त्यात वस्तू ठेवताना जर काही चुका झाल्या तर तिजोरी कधीच भरलेली राहत नाही आणि पैसा वेगाने खर्च होतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण तिजोरीचे असे 5 गुप्त वास्तू नियम पाहणार आहोत, ज्याने तुमच्या तिजोरीत लक्ष्मीचा अखंड वास राहील. 1. तिजोरीची दिशा आणि स्थान. हा नियम सर्वात महत्त्वाचा आहे. तिजोरी किंवा कपाट नेहमी घराच्या दक्षिण किंवा नैऋत्य कोपऱ्यात असावे. तिजोरी अशा प्रकारे ठेवा की तिचे तोंड उघडताना ते उत्तर दिशेकडे उघडेल. उत्तर दिशा ही धनदेवता कुबेर यांची आहे. जर तिजोरीचे तोंड दक्षिणेकडे उघडत असेल तर घरात पैसा कधीच टिकत नाही. तो आजारपण किंवा नुकसानीमध्ये खर्च होऊन जातो. 2. तिजोरी कधीही पूर्ण रिकामी ठेवू नका. वास्तुशास्त्रानुसार तिजोरी किंवा धान्याचे डबे कधीही पूर्णपणे रिकामे असू नयेत. जर काही कारणास्तव तिजोरीतील सर्व पैसे खर्च झाले असतील तरीही त्यात किमान काही रुपयाच्या नोटा किंवा नाणी नेहमी ठेवावीत. पूर्णपणे रिकामी तिजोरी ही दारिद्र्य दर्शवते आणि नकारात्मक ऊर्जा आकर्षित करते. 3. तिजोरीत ठेवायच्या शुभ वस्तू. तिजोरीमध्ये पैशासोबतच काही शुभ वस्तू ठेवल्याने लक्ष्मी माता अत्यंत प्रसन्न होते. तुमच्या तिजोरीत एका लाल कपड्यामध्ये 5 गोमती चक्र, 5 कवड्या आणि थोडी हळकंड एकत्र बांधून ठेवावे. तसेच तिजोरीत एखादा चांदीचा शिक्का ज्यावर लक्ष्मी गणेशाचे चित्र असेल तो ठेवणे अत्यंत शुभ मानले जाते. या वस्तू धन आकर्षित करण्याचे काम करतात. 4. तिजोरीच्या स्वच्छतेचे नियम. तिजोरीच्या आत आणि बाहेर कधीही धूळ किंवा जाळी साठू देऊ नका. तिजोरी नेहमी स्वच्छ ठेवा. तिजोरीच्या वर कधीही जड वस्तू, जुनी कागदपत्रे किंवा औषधे ठेवू नका. तिजोरीच्या अगदी समोर किंवा बाजूला आरसा नसावा. जर तिजोरीच्या समोर आरसा असेल आणि त्यात तिजोरीचे प्रतिबिंब दिसत असेल तर ते धन दुप्पट करण्याचे संकेत देते. हा एक चांगला उपाय आहे. तर मित्रांनो, तिजोरीचे हे वास्तू नियम पाळा आणि तुमच्या जीवनात होणारा आर्थिक बदल स्वतः अनुभवून पहा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. माहिती आवडल्यास लाईक आणि शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.